शासन आणि प्रशासन हे सर्वसामान्यांचे लोकसेवक आहेत, त्यामुळे सर्वसामान्य गरजूंसाठी मेहनत घेऊन पारदर्शकतेने काम करूया, असं प्रोत्साहनात्मक उद्गार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महसूल मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भूसंपादन मुद्रांक शुल्क नोंदणी विभागाची आढावा बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, माधवी नाईक, विक्रांत पाटील, कुमार आयलानी, जितेंद्र आव्हाड, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर संदीप माने, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुद्रांक अधीक्षक उपस्थित होते। जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी विषयनिहाय महसूल मंत्री महोदयांना संगणकीय सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील महसूल विभागाचा कामकाज आढावा सादर केला। यावेळी बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की हे शासन सर्वसामान्यांसाठी काम करणारं शासन आहे। प्रशासन म्हणून आपली नैतिक जबाबदारी आहे की शेवटच्या घटकांपर्यंत आपले शासकीय लाभ पोहोचायला हवेत। आपण लोकांचे सर्व प्रकारे रक्षक बनले पाहिजे। आपण काम पारदर्शकपणे, मानवी संवेदना जागृत ठेवून करावे। अनावधानाने झालेली चूक निश्चित क्षमापित केली जाईल, मात्र विशिष्ट हेतूने, निष्काळजीपणाने, बेफिकीरपणाने केलेली चूक कदापि माफ केली जाणार नाही, तर त्याबाबत संबंधिताला कठोरात कठोर शासन मात्र नक्कीच केलं जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे।